नमस्कार. समाचार टुडेमध्ये आपले स्वागत. सातपूर परिसरातील श्रमिक नगर फाशीच्या डोंगर जवळ येथून एक मोठी आणि थरारक बातमी समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास एका अनियंत्रित कंटेनरने विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली आहे. पाहूयात काय आहे सविस्तर वृत्त. नाशिकच्या सातपूर श्रमिक नगर परिसरातील फाशीच्या डोंगराजवळ आज पहाटे एक भीषण अपघात घडला. पहाटे 4 वाजेच्या दरम्यान एका भरधाव कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि डंपर थेट रस्ता शेजारील खड्ड्यात जाऊन पलटी झाला. हा डंपर एवढ्या वेगात होता की खड्ड्यात पलटी होताना त्याने समोरील महावितरणाच्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की विजेचा खांब जागीच वाकला असून हाय व्होल्टेज विजेचा तारा तुटून जमिनीवर पडलाय. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने आणि वीज प्रवाह खंडित झाल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात डंपर चालक गंभीर जखमी होण्यापासून थोडक्यात बचावलाय. मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या अंधारात अचानक समोर आलेल्या एका वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाने गाडी वळवली. मात्र अंदाज न आल्याने कंटेनर थेट खड्ड्यात कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा अपघात झाला तो रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गोवर्धन गंगापूर रोड ते पिंपळगाव बाहुला मार्गे थेट त्र्यंबकेश्वर रोडला जोडणारा हा मार्ग रस्ता आहे. सध्या या भागात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच अनेक कंपन्यांमुळे अवजड वाहनांची वर्दळही वाढली आहे. रस्ता अरुंद असल्याने येथे रोज छोटे मोठे अपघात घडतात असतात. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. नागरिकांनी प्रशासनाकडे या रस्त्याचे तात्काळ रुंदीकरण करण्याची मागणी केली. पुढील मोठा अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवावे आणि योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. या अपघाताने प्रशासनाला पुन्हा एकदा जागे केले असून भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण कधी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. विशेष रिपोर्ट्स SG मणियार, समाचार टुडे, नाशिक.